जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। निकृष्ट ड्रेनेज कामाचा भांडाफोड, दुर्गंधी, डास आणि उघड्या खड्ड्यांनी विक्रमनगर मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात। विक्रमनगर येथील आर्गेमाळा परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज दुरुस्तीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। साचलेले मैलायुक्त पाणी, असह्य दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि रस्त्यावर उघडे ठेवलेले खोल खड्डे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी संपूर्ण जुनी ड्रेनेज लाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली आहे। आर्गेमाळा व श्री दत्त मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन सन 1987 मध्ये टाकण्यात आली होती। सुमारे 40 वर्षे जुनी झालेली ही लाईन आणि चेंबर्स पूर्णपणे जीर्ण झाल्याने दर 3-4 दिवसांनी ड्रेनेज चॉकअप होऊन मैलायुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येच्या निषेधार्थ 26 जून 2026 रोजी महिलांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। आंदोलनानंतर महापालिकेचे अधिकारी अभय शिरोलीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्तीचे काम सुरू केले होते। मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे। दुरुस्तीच्या नावाखाली 5 ते 6 फूट खोल खड्डे खोदून ते उघडेच ठेवण्यात आले। त्या खड्ड्यामध्ये सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याने अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती। याबाबत दीपक पाटील यांनी नगर अभियंता बाजीराव कांबळे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यास भाग पाडले। यावेळी दीपक पाटील यांनी केवळ तात्पुरती दुरुस्ती करून प्रश्न मिटवणार नसल्याचे स्पष्ट करत संपूर्ण आर्गेमाळा परिसरातील जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याची मागणी केली। तसेच मसोबा गल्ली क्रमांक 1 ते 5, जय शिवराय गल्ली क्रमांक 1 व 2, सर्वोदय नगर 1 ते 3 भागातील सर्व ड्रेनेज पाणी एकाच लाईनला जोडण्यात आल्यामुळे लाईनवर अतिरिक्त ताण येऊन सतत चोकअप होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। या भागातील ड्रेनेज शिफ्टीकरण करून स्वतंत्र व्यवस्था करण्याचीही त्यांनी मागणी केली। नंतर अभियंता बाजीराव कांबळे यांनी संबंधित मक्तेदार व अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे आदेश दिले। त्यानुसार उद्यापासून नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली। या निर्णयामुळे परिसरात महिला व नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा केली आहे। यावेळी मदन जाधव, योगेश शितोळे, निलेश आवळेकर, प्रकाश भागवत, गणेश जाधव, ऋषिकेश जाधव, मोहन वास्तरे, वनिता शिंगारे, आशा भागवत, महानंदा शितोळे, सुलोचना जाधव, सुनीता जाधव, साधना शिंपी, दीपनंदा महाडिक, ललिता शेटके, शांता लट्टे, अपूर्वा माळी, नेहा शिंगारे, जन्नत गवंडी, शमा गवंडी, डिंगणे मावशी, वैशाली भागवत, मनीषा कांबळे यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।